राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद प्रकाश आधार नाम रूपास बुद्धी न जाने आणि जाने ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण। हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग सातवा। हा तरंग सातवा। परिच्छेद सहावा। त्यामध्ये परिच्छेद आणि तरंगामध्ये फरक असतो। परिच्छेद तरंगाचं लेकरू असतं। या परिच्छेदामध्ये जो त्रयस्थ आहे त्या त्रयस्थानं त्याचं मत सांगितलं आहे, मत मांडलं आहे. कुणाविषयी?
मुक्ताविषयी, ज्ञानी पुरुषाविषयी, की जे अदृष्ट असतं ते एकाच देहाला असतं असं नाही, किंवा अदृष्टानं एकच देह उत्पन्न होतो असं नाही. तर अदृष्ट कसे असतात? नाना प्रकारचे असतात. मग 10 जन्माचं जर अदृष्ट असेल तर ज्ञान जर पहिल्या जन्मात झालं तर त्या ज्ञानी पुरुषाला 9 जन्म घ्यावेच लागतील. अदृष्ट बलवत्तर असतं बाबांनो, असा त्रयस्थ म्हणतो. त्याच्या सांगण्याची पद्धत ही कशी आहे? तळमळीची दिसते. सांगण्याची पद्धत कशी आहे? तळमळीची आहे. कोमल जन्मालेल्या मुलाच्या तोंडावरून एखाद्यानं भेगा पडलेला हात तोंडावरून फिरवावं, तशातला प्रकार आहे का नाही? काय कामाची तळमळ ती? त्या कोमल चेहऱ्यावर उलट जास्त काय होईल? लाल जरद होईन ते चेहरा लेकराचा. आणि लेकलू रडता राहीन का ते? तसा त्रयस्थ म्हणतो प्रारब्ध बलवत्तर असतं बाबांनो. एका जन्मापुरतंच असतं असा नियम करून भागत नाही. 10 जन्माचंही जर प्रारब्ध असेल तर ज्ञानी पुरुषाला 10 जन्म घ्यावेत लागतात. हेच मत त्याचं योग्य नाही, हेच मत त्याचं योग्य नाही म्हणून त्रयस्थ पूर्वमीमांसक म्हणजेच पूर्वपक्ष त्याच्या मताचं या ठिकाणी कसं मत त्याचं योग्य नाही तो सांगतो. कारण आता याचं तरी मत कसं, त्याचं मत अयोग्य आहे हे सांगायचं म्हणलं आपलं तरी बराबर पाहिजे ना. दुसऱ्याच्या लेकराला दोष द्यायचा म्हणलं आपलं बी लेकरू चांगलं पाहिजे का नाही? पण त्याचा विचार न करता तो कसा दोष देतो पहा. म्हणजे त्याचं खंडन कसं करतो? तो म्हणतो हे म्हणणे बरोबर नाही त्रयस्थांचं. कारण कसं बरोबर नाही ते सांगावं लागेल. ज्ञानवानाचे प्राण, ज्ञानवानाचे प्राण या लोकात किंवा अन्य लोकात, इहलोकात किंवा अन्य लोकात शरीरात जात नाहीत. ज्ञानवानाचे प्राण या लोकात किंवा अन्य लोकामध्ये त्या शरीरामध्ये ते जात नाहीत. ते प्राण अंतःकरण इंद्रियासहित आत्मस्वरूपातच लीन होत असतात ज्ञानी पुरुषाचे. ते दुसऱ्या लोकाला कशाला जातील असं कोण म्हणायला आहे? पूर्वपक्ष म्हणतो. आणि अगोदर त्याचं म्हणणं काय होतं त्रयस्थाचं? की ज्ञान झालं तरीही ज्ञानी पुरुषाला आद्रष्टानुसार त्याला जन्म घ्यावेच लागतात, जेवढं आद्रष्टामध्ये असतील तेवढे. पण हा म्हणतो ज्ञानी पुरुषाचे प्राण अन्य लोकात जातच नाहीत, तर त्याचा जन्म कसा होईल? जन्माला कसा जाईन ते? ते प्राण अंतःकरण, ते प्राण अंतःकरण इंद्रिय सहित इथंच आत्मस्वरूपामध्ये ज्ञान झाल्यावर विलीन होतात, आत्मस्वरूपात लय पावतात, है का नाही? लीन होतात म्हणजे ते अधिष्ठान रूप होतं. अधिष्ठान रूप का होतं?
अंतकरण, प्राण, इंद्रिय हे अधिष्ठानामध्ये ज्ञानाच्या कामून लीन होतात. कारण त्यानं आत्मा सोडून बाकीचं सर्व मिथ्या ठरविलेलं असतं की हो, त्यानं म्हणून लीन होतात. मग सांसारिक जीवाचे कामून लीन होत नाहीत. त्यांना सत्य मानलेलं असतं, है का नाही. म्हणून त्या ठिकाणी वासना शिल्लक असतात, कर्म शिल्लक असतात, संचित शिल्लक असतं, क्रियमानातून लागणारे पाप पुण्यही चालूच असतात. मग त्याचे प्राण इतर लोकाला काय झालं न झाला. त्यानं सूक्ष्म शरीर नष्ट केलं का, सूक्ष्म शरीराचा बाध केला का संसारिकानं, आणि मग त्याचे प्राण कसे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होतील अधिष्ठानामध्ये. भ्रम गेलाच नाही. म्हणलं सर्प अधिष्ठान रूप कसं होईल. भ्रम निवृत्त झाला तर आहे ना. मग भ्रम निवृत्त झाला ज्याचा, तो भ्रम अधिष्ठान रूपच होत असतो ना. कारण अधिष्ठानाच्याच अज्ञानानं भ्रम प्रतीतीला येत असतो, है का नाही. आणि भ्रमाचं ज्ञान होणं म्हणजेच ज्ञान होणं. आणि मग ज्ञान होणं म्हणजेच काय, आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होणं. मग ज्ञानाला ज्ञान झालं म्हणजे काय झालं, जे काय प्रतीतीला येत होतं, अंतकरण, प्राण, इंद्रिय, देह, जगत, ब्रह्मांड, हे जे त्याला प्रतीतीला येत होतं ते त्यानं त्या ज्ञानाच्या साह्यानं काय केलं, अधिष्ठान रूप करून टाकलं. मग त्याचे प्राण कुठे जाणार. तो प्राणही काय झाला, मिथ्या झाला. त्या प्राणाचे पंक्चर करून टाकले चाक. कुठे जाणार आहे ते. त्याला चलनवलन क्रिया ठुली नाही का, अस्तित्व ठुलं नाही, त्याचं अस्तित्वच ठुलं नाही. नव्हतं म्हणून ठुलं नाही का, असून ठुलं नाही, अस्तित्व नव्हतंच हो. आता स्वप्नामधला एखादा स्वप्नात मेला तर तो कोण्या येवनीला जाणार. असंच आहे का नाही. ज्ञानी पुरुषाला जसं जगत स्वप्नरूप झालं आहे आणि सांसारिक पुरुषाला जसं स्वप्न हे प्रतीतीला आलेलं आहे, स्वप्नातलं सांसारिक पुरुषाचा प्राण हा इतर जन्माला जात नाही. मेल्यावर सांसारिक स्वप्नामध्ये त्याचा प्राण जातो का इतर कुठं, का त्याला जाग येते, है का नाही. पण स्वप्नात त्याला मेलेल्याचं स्वप्न पडलं, आता मी कोण्या लोकाला जातो, मग हे प्राण कोण्या योनीमध्ये जातात, असा विचार करत असताना त्याला जाग आली. तो म्हणतो काय बाबा हे काय वेगळंच होतं स्वप्न. हा, मी कुठं जात नाही, काय नाही, स्वप्न होतं ते काय खरं होतं काय. असं संसारिकांना जसं जागृतीत आल्यावर मानलंय तसं जागृतीत असताना ज्ञानाला झालंय. मग तो जागृतीत जागा झाला. कशात, जागृतीतच जागा झालाय आणि संसारिक स्वप्नात जागा झालाय. म्हणून संसारिकाला स्वप्न जसं मिथ्य आहे, त्याचे प्राण कुठंच जात नाहीत, तसे ज्ञानी पुरुषाचे जागृती त्यानं मिथ्या केलेली असल्यामुळं त्याचे प्राण कुठे जाणार आहेत. आणि मग त्रयस्थ म्हणतो नाही, ते प्रारब्ध बलानं त्याला 10 जन्म घ्यावेत लागतात. हे वेदानं सांगितले. ते काय म्हणतंय, असं वेदानं सांगितलं. पण वेदाचा तसा सांगण्याचा अभिप्राय का, त्याला वेगळंच कळालंय, त्याला वेगळंच कळालंय. वेदानं सांगितलंय 10 जन्म जरी मिळाले
10 जन्म आद्रष्टानं जरी असले तरी पहिल्या जन्मामध्ये ज्ञान होत नाही. कसं होईल? पहिल्या जन्मात कसं ज्ञान होईल? असा पूर्व पक्ष म्हणतो पहिल्या जन्मात कसं होईल ज्ञान? काही सत्कर्म उपासना अंतःकरण शुद्धी हवी का नाही? हा, मग त्याला अंतःकरण शुद्धी करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. म्हणून त्याला अनेक जन्म मिळतील नंतर. 5-6 जन्म, 7-8 जन्म, 9 जन्म घेऊन त्याला 10व्या जन्मामध्ये अपरोक्ष ज्ञान आहे का नाही सिद्धी होईल त्याला. आणि नंतर तो मुक्त होईल. मुक्त झाल्याच्या नंतर त्याला जन्म नाही. जन्म नाही रे अनेक, तो का म्हणे माझी भाक. ही माझी भाक म्हणजे माझी भाषा आहे. मी शब्द देतो, पुन्हा जन्म नाही. आणि तुम्ही काय म्हणतात? त्रयस्थ. असा हा पूर्वपक्ष म्हणतो त्रयस्थवाद्याला. तुम्ही काय म्हणता की त्याला ज्ञान होऊन 10 जन्म घ्यावे लागतात? नाही हो, 10 जन्मात ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान होण्यासाठी जे काही पूर्वतयारी करावी लागती ती पहिल्या जन्मामध्ये असते, पूर्वजन्मात असते. आणि शेवटच्या जन्मात ज्ञान होतं. नव्हे, ज्ञान झाल्याला शेवटचा जन्म असतो असं वेदाचं म्हणणं आहे. तुम्हाला वेदाचा अभिप्राय कळाला नाही. तुम्हाला वेदाचा अभिप्राय कळावं लागतं. हो, ते बोललेलं वेद सांगायला एकन यानं एकच धरलंय आहे का नाही? प्रपंचामध्ये एखादा माणूस एक म्हणतं हा आणि ते एकच करतं. म्हणजे हे एक बोलतं आणि ते एक करतं. म्हणजे आंधळ्या बाहेरच्या गोष्टीसारखं. हे कसं होतंय? आंधळ्याच्या बाहेरच्या गोष्टीसारखं. ते पिपळाचं पान पडलं, पिपळाचं पान पडलं अशी बातमी आली. कोणी कोणाला सांगत असं तर ते ऐकणारा नीट ऐकावं ना. ते म्हणतं पिपळ गावच जळालं. अरे पिपळाचं पान पडलंय रे असं म्हणले ते का पिपळ गावच जळालं? इतकंच नाही, ते म्हणते पिपळगाव जळताना धामणगाव पळून गेलं. यथार्थ अर्थ कळण्याला महत्व असतं है का नाही? मग हे जे खंडना कराव्या लागतात एकोणाकाचे मत एकोणाकाला का त्या ठिकाणी बाधित ठरतात? तर न कळण्यामुळं आहे. आता हा पूर्व पक्षही खंडन करतोय. कोणाचं? त्रयस्थाचं. मग आता याचंही मत योग्य असावं ना. पण खंडन करताना बराबर वाटतंय है का नाही? बराबर वाटतंय. तो म्हणतो प्रारब्ध हे ज्ञानवानाला पुन्हा जन्म घालू शकत नाही. कामून? तर पुन्हा प्रारब्ध शिल्लकच राहत नाही. हरीची कृपा झाली म्हणजे हरीची प्राप्ती झाली की हरीच्या प्राप्तीनं काय होतंय? प्रारब्धाचा नाश होतो. प्रारब्धाचा नाश होतो. प्रारब्धाचा नाश होतो या म्हणण्यामध्ये याचा अर्थ काय घ्यायचा? संचित शिल्लक राहत नाही. संचित शिल्लक राहत नाही. आणि संचित शिल्लक नाही राहिल्यामुळं प्रारब्ध देण्यासाठी ईश्वराला हातच पोचत नाहीत. ईश्वर कुठून देणार त्याला प्रारब्ध? आणि प्रारब्ध जर संचितच नसेल तर प्रारब्ध देईल कसा? अहो कणगीत काही राहिलंच नाही तर वाढायचं कसं भिक्षुकाला? दळण आणायचं कुठून? जन्म कसा मिळेल मग ज्ञानवानाला? म्हणून ज्ञानवानाला शेवटच्या जन्माचं तेवढंच प्रारब्ध असतं. असं
कोण मानतो? देहपातापर्यंत प्रारब्ध मानणारा हा पूर्व पक्ष, हा पूर्व पक्षी आहे. देहपातापर्यंत प्रारब्ध मानणारा आहे का ना? हे लक्षात ठेवा. प्रारब्ध कोर मानायला येतो. हां, मग अशा प्रकारच्या श्रुतिवाक्याशी विरोध येईल. तुम्ही काय म्हणता की ज्ञानवानाला 10 जन्म घ्यावेत लागतात, ज्ञान झालं तरीही 9 जन्म पुन्हा त्याला घ्यावेत लागतात. असं म्हणल्यामुळं काय होईल? श्रुतिवाक्याशी विरुद्ध येईल, संगती जुळणार नाही. असं म्हणणं म्हणजेच श्रुतीच्या विरुद्ध बोलणं आहे. आणि प्राण बाहेर गेले वाचून दुसऱ्या शरीराची प्राप्ती संभवत नाही, हे आम्हाला मान्य आहे ना. प्राण दुसरीकडे गेल्याशिवाय, दुसऱ्या अन्य लोकांमध्ये गेल्याशिवाय जन्म होणे शक्य नाही. प्राण दुसरीकडे जातोच, पण कुणाचा? ज्याचा प्राणाचा बाध झाला नाही त्याचा प्राण जाईल, ज्याचं संचित गेलं नाही त्याचं जाईल. म्हणून प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश होत नाही, हेही खरं आहे. प्रारब्ध कर्माचा कशा वाचून नाश होत नाही? भोगा वाचून नाश होत नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात, हेही खरं आहे. म्हणून ज्ञान निष्फल आहे, हे खरं आहे का? तुम्ही म्हणता प्रारब्धाचा भोगा वाचून नाश होत नाही, हे खरं आहे. आणि प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश होत नाही, हेही खरं आहे. पण प्राण दुसऱ्या लोकात गेल्याशिवाय जन्म मिळत नाही, हेही खरं आहे. पण ज्ञान निष्फल आहे, हे म्हणणं तुमचं खरं आहे का? याचे उत्तर असे की, काय उत्तर आहे याचे? अनेक शरीरे देणाऱ्या प्रारब्ध कर्मास आरंभ झाला असता, अनेक जन्म देणाऱ्या प्रारब्धाचा पहिल्या जन्मामध्ये ते प्रारब्ध सुरू झालं, म्हणजे त्याचा जन्म झाला असता, पहिला जन्म झाला असता. म्हणजे प्रारब्ध बलाने जे काय तुम्ही 10 जन्म मानता ना, त्या पहिल्या जन्माचा ती प्रक्रिया सुरू झाली त्याची असता. प्रथम शरीरात ज्ञान होणे शक्य नाही, प्रथम शरीरामध्ये ज्ञान होणे शक्य नाही. शेवटच्या शरीरातच ज्ञान होईल, त्याला असं मानलं तर योग्य आहे. शेवटच्या शरीरामध्ये ज्ञान होईल, हे तुम्ही असं म्हणलं असतात तर योग्य झालं असतं. अनेक शरीर आरंभक जे प्रारब्ध कर्म तेच अनेक शरीर आरंभक, म्हणजे 10 जन्माचा आरंभक, म्हणजे सुरुवात करून देणारं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाने मिळालेलं पहिलं शरीर, हे प्रारब्ध कर्म तेच दृढ निश्चयास प्रतिबंध होते. त्याला ज्ञान तेच शरीर होऊ देत नाही, कारण प्रारब्धाचा तसा बलवत्तर त्या ठिकाणी जोर असतो, त्याला ज्ञान होऊ देत नाही. का म्हणून? प्रारब्धच नाही तसं. म्हणजे प्रारब्ध कसं आहे त्याचं? अंतःकरण मलिन आहे. अंतःकरण कसं आहे? मलिन आहे. मग ज्ञान कसं होईल? मग त्या ठिकाणी अंतःकरण मलिन म्हणून ज्ञान होत नाही असं म्हणा, किंवा प्रारब्धाचं त्या ठिकाणी सहाय्य नाही असं म्हणा. म्हणून पहिल्या जन्मामध्ये ज्ञान होणार नाही. जसे विषयाशक्ती, आता त्या जन्मामध्ये विषयाशक्ती असणारच ना, आणि बुद्धीसुद्धा मंद असणारच. त्या ठिकाणी पहिल्या शरीरामध्ये बुद्धी कशाला विकास पावेल? म्हणून प्रतिबंध करणारे हे 2 घटक त्या ठिकाणी असतात का नाही पहिल्या जन्मामध्ये? 10 जन्मापैकी पहिल्या जन्मामध्ये मंद बुद्धी हा एक दोष आहे, प्रतिबंध आहे. आणि विषयाशक्ती, विषयामधून त्याची आसक्ती
आहे का नाही? निघालेली नसते, आसक्त असतो तिथं, वैराग्य विषयावर आलेलं नसतं. म्हणून दृढ ज्ञानास वर्तमान प्रतिबंधक आहे, त्याला दृढ ज्ञान होत नाही. दृढ ज्ञान कसं होईल? त्याला प्रतिबंधक याचे असतातच. मग त्याला ज्ञान जर नाही झालं, दृढ ज्ञान नाही झालं, तर तो मुक्त कसा होईल? तो ज्ञानी कसा होईल? त्याला ज्ञान कसं प्राप्त होईल? तसेच अनेक शरीर आरंभक प्रारब्ध कर्म ज्ञानास प्रतिबंधक आहेत. आता जसं हे त्याला इथं ह्या शरीरामध्ये प्रतिबंध कोणी केला आहे? मंदबुद्धी आहे का नाही? किंवा मल विक्षेप धरून टाका आहे का नाही? यानं विरोध केला का नाही ज्ञानाला? होऊ दिलं का ज्ञान? तसेच त्याला अनेक 8 जन्मामध्ये तेच विरोध करतील ना. जोपर्यंत ते निवृत्त होणार नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. असं जर तुम्ही म्हणलं असता तर योग्य झालं असतं. पण तुम्ही काय म्हणायलात? पहिलं जन्म ज्ञान झालं तरी त्याला पुन्हा 9 जन्म घ्यावे लागतात. अहो, ज्ञान झाल्यावर जन्म कसा मिळेल? हां, तुम्ही 10 जन्माचं प्रारब्ध सांगायलात ना, त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगायला पाहिजे होते की पहिल्या जन्मात त्याला ज्ञान होणार नाही, दुसऱ्या जन्मात त्याला ज्ञान होणार नाही. तो काय करील? प्रयत्न करील ज्ञानाचे, आहे का नाही? मग त्या ठिकाणी जे दोष असतील ते 9 जन्मामध्ये दोष निवृत्त करून 10व्या जन्मामध्ये त्याला ज्ञान होतं, असं म्हणले असते तर ज्ञानाने मोक्ष होतो, असा सिद्धांत खरा ठरला असता. हां, आणि ज्ञानावर काही आळ आला नसता ना. ज्ञान झालं तरी प्रारब्धाचा त्या ठिकाणी त्याच्यावर आळ येत नव्हता. पण तुम्ही काय म्हणायलात? ज्ञानाला 10 जन्म घ्यायचे तर घ्यावेच लागतात. मग निष्फळ आहे ज्ञान. कसं आहे? निष्फळ होईल की ज्ञान कसं होईल? तुमच्या मताप्रमाणे निष्फळ होईल ना. ज्ञान होऊन काय उपयोगाचं आहे? मग 10 जन्म घ्यावं लागतात म्हणायले. म्हणून तसा सिद्धांत नाही वेदानं सांगितला. हे असं सांगितलंय, नीट ऐकायचा. कोणाला म्हणायले तर धरून चला आपल्यालाच. तसेच अनेक शरीर आरंभक प्रारब्ध कर्म ज्ञानास प्रतिबंधक आहेत, मानावं लागतं. यास आगामी प्रतिबंध म्हणजे वर्तमान प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध म्हणतात. याला काय म्हणायचं? वृत्ती. तशी तदाकार न होऊ देणं म्हणजेच वर्तमान प्रतिबंधक. हे चालू प्रारब्ध प्रतिबंध असूनही सतत श्रवण मननादी करील. आणि जर प्रतिबंध असून सुद्धा, त्या दिवशी ही गोष्ट काढली होती, प्रतिबंध असून सुद्धा जर श्रवण मननात तो असेल तर त्याला त्या ठिकाणी दोष निवृत्त होत चलते का नाही? प्रतिबंध असून सुद्धा तो काय करायला? श्रवण मनन करायला, आहे का नाही? मग त्यानं काय होईल? तो प्रतिबंध निवृत्ती झाल्यानंतर प्रतिबंध निवृत्त होणारच ना. हां, मग प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर पूर्वी केलेल्या श्रवण मननाधिकांच्या साह्याने किंवा त्याच्या बलवत्तर ताकदीनं श्रवण मननाच्या त्याच्या संस्कारानं, श्रवण मननाच्या संस्कारानं अन्य जन्मात ज्ञान होईल. अन्य जन्मात, पुढील जन्मामध्ये त्याला ज्ञान होणारच ना. जरी समजा त्या जन्मात त्याला ज्ञान नाही झालं तर त्याला पुढच्या जन्मामध्ये ज्ञान होणारच ना. कारण तसं जर त्याचं तयारी झालेली असली तर ज्ञान व्हायला काय हरकत नाही. आणि जर समजा तयारी व्हायची राहिली, पोतीचा टाईम झालाय पण जेवण राहिलंय, तर मग ते उशीर होणारच ना. हां, उशीर होणारच ना. पण तो जेवतच नाही, तो उशीर होईल म्हणून जेवतच नाही, तर तो ग्रंथ, ती पोती त्या टायमाला चालू होणारच ना, आहे का नाही? जर काही प्रतिबंध करत असेल तर त्या प्रतिबंधाची निवृत्ती केल्यावर, प्रतिबंधाची निवृत्ती केल्यावर ज्ञान होणारच ना, आहे का नाही? तसं जसे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले, वामदेव, पूर्वजन्मी वामदेवानी श्रवण मनन निधिध्यासन केलं होतं.
हे केले त्यानं पूर्वजन्मीमध्ये केले, परंतु प्रारब्ध कर्मातील एक शरीर घेण्याची त्याची शिल्लक राहिली वामदेवाचे. श्रवण मनन हे ते एका जन्मात केले, हां, पण पुन्हा त्याला एक जन्म घ्यावा लागला. का म्हणून? ज्ञान व्हायचं राहिलं होतं. श्रवण मनन झालंय म्हणजे परोक्षताच आली होती, दृढ अपरोक्ष झालंच नाही ना. हां, जडभराताचं तरी काय झालंय? तसंच झालंय ना. या ठिकाणी वामदेवाचा दृष्टांत दिलाय त्यानं. म्हणून एक शरीर घेण्याची त्याची शिल्लक राहिली. तयारी झाल्यावर पण ज्ञान राहिलंच ना, आहे का नाही? मग त्यामुळे त्या जन्मी त्या ज्ञान झाले, पहिल्या जन्मी त्याला ज्ञान झाले नाही. त्या शरीराचा नाश होऊन त्याच्या अन्य शरीर त्याला म्हणजे दुसरं शरीर प्राप्त झाल्याबरोबर तो गर्भावस्थेत असतानाच त्याला ज्ञान झालं. त्याला तयारी अगोदर फुल तयारी केली ना त्यानं, आणि त्याला ज्ञान पुन्हा कुठं झालं? गर्भात असतानाच झालं. म्हणजेच एकदा जे काही दोष असतात ते दोष निवृत्त झालं, ते दोष निवृत्त झाले की मग ते ज्ञान कसं दम काढीन? हा, गर्भातच ते ज्ञान झालं त्याला. ते एखादा अंध मनुष्य असतो, अंध, त्याला दिसतच नाही, आणि त्याला बऱ्याच वर्षापासून म्हणजे जन्मताच आंधळा म्हणा, पण एखादा डॉक्टर असा म्हणतो ऑपरेशन करून मी याला दृष्टी आणू शकतो, अशी त्यानं ग्वाही दिली. हां, विडा उचलला, मग त्याच्या ऑपरेशनाची परवानगी दिली त्याला. ऑपरेशन झालं, पण ऑपरेशन झाल्याबरोबर पाहता येतं का? त्याची जखम हे थोडीशी पार ते जुळू द्यावे लागतात, है का नाही? आणि मग ते ऑपरेशन झाल्यावर काय कालानंतर त्यावरली झापड काढावी लागते, है का नाही? मग तो दोष तर निघालेला आहे, त्या डोळ्यावर आलेला दोष जो होता डोळ्यामध्ये आलेला, नजरेमध्ये, हा, तो दोष डॉक्टरनं काढलेला आहे. हां, पण त्याच्यावरती आवरण कोणचं आहे आता पुढचं? हां, ते साधारण आहे. ते कसं आहे? विशेष आहे का ते? आता जे विशेष होतं ते काढून टाकलं, विशेष अज्ञान काढून टाकलं, आहे का नाही? मग आता साधारण कोणचं अज्ञान आहे? फक्त जन्म व्हायचा राहिला, हां, फक्त पाहायचं राहिलंय, नुसता पडदा काढायचा राहिला. कोणता पडदा? हे वरून झाकून ठेवलेला, बांधलेलं, पट्टी बांधलेली, उघड झाप होऊ नये म्हणून पट्टी बांधलेली, ती काढायची राहिली होती. आणि ती पट्टी काढली की नंतर त्याला दृष्टी, पदार्थ दृष्टीला येण्यासाठी काही वेळ लागतो का? हां, तिथं ती दृष्टी किती गडबड करते विषय पाहण्याचा, रूप पाहण्याचा, त्या दृष्टीला काही कालावधी लागतो का? मग तिथं एका क्षणामध्ये त्याला ज्ञान होतंय का नाही त्या विषयाचं, त्या दृष्टीला? म्हणजे कधीपासून ते त्या ठिकाणी पाहत नव्हता, अनेक वर्षापासून पाहत नव्हता, जन्मताच पाहत नव्हता, पण दृष्टी आल्याबरोबर त्याला ज्ञान होईल का नाही विषयाचं, पदार्थाचं, रूपाचं, रंगाचं, है का नाही? ज्ञान ताबडतोब तिथंच होतं. तसं वामदेवानं पहिल्या जन्मामध्ये सगळी तयारी करून ठेवली, म्हणून त्याला गर्भातच ज्ञान झालं. गर्भातच होण्याचा म्हणण्याचा अर्थ काय धरायचा इथं? ताबडतोब जन्माल्यावर, म्हणजे गर्भातच होणं म्हणजे इतकी त्या ठिकाणी काय होतंय, फल मिळतंय लवकर. जसं एखाद्या लहान मुलाला सुद्धा आत्मज्ञान असतं एखाद्या, तो कसं काय असतं? त्याची पूर्वजन्माची तयारी असते.
म्हणून त्याला लहानपणीच किंवा जास्त सद्गुरूचा संग न होताही त्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं असतंय. तो अपरोक्ष ज्ञान सांगतो. कसं काय सांगतो? सद्गुरूचं जास्त तर त्यानं श्रवण केलेलं नसतं, तरी पण ते योग्य रीतीनं सांगतो. कसं सांगतो? तयारी आधीच असते, हे का नाही? अहो, एखादी मोटर बंद पडलेली असते, तिला उलसक धक्का दिला की चालू झालं की किती बी पळवते. तिचा वेग अगोदरच ठरविलेला आहे. तिला वेग फक्त ती चालू, फक्त धक्क्याची गरज असते तिला, है का नाही? अगोदर तयारी असल्यावर नुसतं काय लागत आहे? नुसतं धक्का लागत आहे, है का नाही? तसं वामदेवाला गर्भातच ज्ञान झालं. आता बऱ्याच ठिकाणी कथा आहेत अशा, गर्भातच ज्ञान झालं. अभिमन्यूला सुद्धा गर्भातच ज्ञान झालं होतं. कशाचं? चक्रव्यूह भेदनाचं, है का नाही? पण आता तिथं ते लक्ष अर्थानं ते जाणून घ्यावं लागतं का नाही? मग त्याला परत याचं का मग ज्ञान झालं नव्हतं? तर म्हणजे त्याची आई झोपी गेली होती. त्याचं अज्ञानच होतं. त्याची आई झोपी गेली म्हणजे गर्भ झोपी गेला. असं मानावं लागतं का नाही? म्हणजेच गर्भामध्ये जे काय सांगायचं आहे तो लक्ष्यार्थ सांगायचं आहे त्यांना, लवकर होतं असं म्हणायचं. आता कोणाचा होता पुत्र तो? अर्जुनाचा होता, है का? समजा ना. आणि आई कोण होती? होय का नाही? आणि पुन्हा तिचं नाव काय? सु. आधी काय? कोण्या अक्षरापासून सुरुवात व्हायची? सुनिश्चित. निश्चित, सुनिश्चित. सु हा उपसर्ग लागला की त्या ठिकाणी काय विशेषत्व आहे? सु हे काय दर्शवितं? अतिउत्तमता दर्शवितं. सु हा शब्द अतिउत्तमता दर्शवितं, योग्यता दर्शवितो, है का नाही? आणखी कोण्या शब्दाला तुम्ही सु लावून बघा. तशी सु ती भद्रा. ती कशी होती भद्रा? भद्र म्हणजे काय? लय लांब. माया उपाधी ही भद्र आहे. ती काय? भद्र आहे. आणि अभद्र तिच्यात जर दोष असला तर काय झाली? अभद्र झाली. पण ती कोण होती? अभद्रता होती का ती? आणि मग तिच्या पोटी जन्माला कोण? मान्य असणारा अभिमान. कसा? मान्यवर. मान्य म्हणजे अमान्य नव्हता तो. अमान्य का म्हणून होतो? अमान्य काम केले की ते अमान्य होतो. योग्य काम नाही, कार्य नाही केले की ते काय होतो? अमान्य होतं, है का नाही? मग आता हे त्याचं नाव काय होतं? भीमान्यू. भीमान्यू. भी म्हणजे वर्तमान काळात, भी म्हणजे प्रत्यक्ष, अनुभवासहित. भी म्हणजे अनुभवासहित. असा त्याला अनुभव आलेला होता. कोणाला? अभिमन्यूला अनुभवासहित होता तो, है का नाही? तसा तो अभिमन्यू त्या सुभद्रेच्या पोटी जन्माला. त्याच्या ठिकाणी अभिमान मान्ययुक्त होता. त्याच्या ठिकाणी अहंकार मान्ययुक्त होता, म्हणून त्याचं नाव अभिमन्यू ठेवलं होतं, है का नाही? पण ही सुभद्रा कृष्णाचीच बहीण असते.
सुबुद्धी ही कुणाची आहे? ज्याचं ज्ञान करून देणारी असते ती त्याची बहीण. हा, ज्याचं ज्ञान करून देते ती त्याची बहीण असते. तशी ती सुभद्राचा ते म्हणजे सु लागलं की हे सांगायचंय. ज्ञानोत्तर अन्य शरीराची प्राप्ती संभवत नाही. ज्ञानोत्तर ज्ञानाच्या नंतर अन्य शरीराची प्रवृत्ती होऊ शकत नाही. श्रवण मननादी करीत असता, श्रवण मनन करीत असता म्हणजे चालू मृतपुत्राचे किंवा गत ऐश्वर्याचे पहिल्या ऐश्वर्याचे चिंतनाने ज्ञानास प्रतिबंध होतो. ज्ञानाला प्रतिबंध होतो. कधी? ज्ञानाला होतो. कशाला? हां, हा शब्द महत्वाचा आहे. इथं गडबड होती वाचकाची. ज्ञानाला का ज्ञानाला? ज्ञानाला प्रतिबंध होतो. ज्ञान होण्याला प्रतिबंध होतो. हा, आणि ज्ञानाला प्रतिबंध होतो असं म्हणता येईल का? हां, ही सूक्ष्मता जाणून घ्यायची. ज्ञानाला म्हणजे साधनेला असा अर्थ इथं घ्यायचा. त्याला प्रतिबंध होतात. कधी? ज्या काली तो श्रवण मनन या साधनेमध्ये असतो त्यावेळेस त्याला ज्ञान व्हायला पाहिजे. पण त्याला प्रतिबंध करणारा एखादा समजा पुत्रमरण पावला, त्याची आठवण येते त्याला. पुत्रमरणाची किंवा संपत्तीची नुकसान झालेल्याची, घर जाळल्याची त्याला आठवण येते. मग घर जाळलं ते प्रतिबंध करतात. किंवा श्रवणाला आला आणि त्याचं घर जाळले, त्याला विषय लागन का? हा, त्याला तेच दिसन नाही. तो तसं त्यांनी पुढे उदाहरण दिलेलं आहेच. मृतपुत्राचे किंवा गत ऐश्वर्याचे चिंतनाने ज्ञानास प्रतिबंध होतो. त्यास भूत प्रतिबंध म्हणतात. अगोदरचं ते त्यालाच म्हणायचं पाप आडवं येतं. त्यालाच काय म्हणायचं? हां, पाप आडवं. हां, याचे उदाहरण ग्रस्त आश्रमातील एखादा ग्रस्त आश्रमात आहे म्हणजे संसारी, आणि त्याने एखाद्यानं म्हैस पाळलेली, म्हैस आहे त्याच्याजवळ, त्याचं म्हशीवर प्रेम आहे, आवडती त्याला म्हैस. मग त्याचं म्हशीवर प्रेम असल्यामुळं गृहस्थाने संन्यास घेतल्यानंतर आणि त्यानं समजा त्या म्हशीवाल्यानं संन्यास घेतला म्हणतात, तर काय होईल? तर सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रणव उपासण्याचा त्याला ध्यान करायचं सांगितलं. प्रणव उपासनेचं मागे गेली ना आपली प्रणव उपासना, देहानुसार ध्यान करायचं, हे प्रणव उपासना. ते जर प्रणव उपासनेला बसला तर त्याला ओंकाराचं ध्यान सांगितलं, तर त्याला त्या ओंकाराचं जे काही निर्गुण स्वरूप प्राप्त करून ध्यानात आणायचं असतं ते येईल का म्हैस येईल? कारण संस्कार त्याचे अगोदर ते आहेत म्हणून. म्हणजे याला म्हणतात भावी प्रतिबंध. प्रणव जाऊन त्याऐवजी म्हशीचे ध्यान होऊ लागले. यामुळे ज्ञानास प्रतिबंध झाला. त्याच्या ज्ञानाला काय झाला? प्रतिबंध झाला. ही कथा विद्याधर स्वामींनी काय कुठे सांगितलेली आहे? पंचदशीमध्ये. हां, पंचदशीमध्ये सांगितलेली आहे. प्रसंग प्राप्त. आता विषय वाढल म्हणून ते काय म्हणतात? चाललेला विषयच आपण पूर्ण करू. प्रसंग प्राप्त बंधाचे वर्णन संपल्याच्या नंतर पुन्हा राहिलेल्या, आता हे प्रतिबंधाचं प्रकरण चालू आहे सांगायलो, प्रतिबंध व्हायले म्हणून. हे संपल्याच्या नंतर राहिलेला प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो. प्रारब्ध कर्माचा विचार सांगायचा आहे ना, ते पुढे सांगणारच आहे. कारण सुरुवात त्यानं तिथूनच केलेली आहे. त्यावेळेस म्हणला होता ना तो, हां, पण ते विस्तारपूर्वक सांगितलं का? त्यावेळेस सांगितलं नाही.
मग प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो कधी नंतर. वर्तमान शरीराशी चाललेला विषय काय आहे? वर्तमान शरीराशी शरीर निर्वाहापुरतीच चेष्टा प्रारब्धाने होते. प्रारब्धानं काय होते? आता जे चाललेलं आहे चेष्टा म्हणजे वर्तणूक, हालचाल. वर्तमान शरीराची, आता सध्या असलेल्या शरीराची शरीर निर्वाहापुरतीच, त्या शरीराच्या निर्वाहापुरतीच चेष्टा प्रारब्धानं होत असते. रागजन्य अधिक चेष्टा होत नाहीत. रागजन्य म्हणजेच अनुकूल, राग म्हणजेच अनुकूल प्रीती, याला म्हणायचं राग. असावा वाटणं, याला काय म्हणायचं? राग. तसं अधिक चेष्टा होत नाहीत म्हणतात. कोणाच्या? ज्ञानवानाच्या. त्याच्या अधिक चेष्टा होत नाहीत, त्याला अधिक असावं वाटत नाही. कापड असावं घालायला, ते भारीच असावं असं त्याला अधिक चेष्टा नको वाटतं, तसं होत नाही. म्हणजेच राग त्याच्या ठिकाणी नसतो, राग उरत नाही. म्हणून ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे, हे स्वतःचं मत सांगायला. ज्ञानवानाचा व्यवहार हा निवृत्तीप्रधानच असायला पाहिजे. जर कोणी असे म्हणेल की, जर म्हणेल मनाचा स्वभाव चंचल आहे हो, जर कोणी म्हणेल मनाचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे, मग त्या चंचल मनानं काय होईल? त्या मनाला काहीतरी विषय असल्याशिवाय ते मन स्थिर होईन का? कारण अतिचंचल मन असल्यामुळं त्याची निरालंब स्थिती घडत नाही. निरालंब आणि आलंब, निरालंब आणि आलंब. आता आलंब म्हणजे काय? विषय. त्यालाच काय म्हणायचं? विषय. हे विषयालाच काय म्हणतात? आलंबन म्हणतात, म्हणजे विषय. म्हणजेच दृष्टीला काहीतरी आलंबन असल्याशिवाय दृष्टीच्या कक्षेत ते विषय प्रकाशन होत नाही. दृष्टीसमोर जर काहीच नसेल, म्हणजे आलंबन नसेल, विषय नसेल, तर त्या ठिकाणी दिसेल का? मग त्या विषयाला आलंबन म्हणायचं. ज्याच्या त्याच्या विषयाला त्याचं ते आलंबन. सर्पाला बेंडूक आलंबन आहे, ते त्याचं आलंबन आहे ते, है का नाही? मग मनाला काहीतरी संकल्प विकल्प करायला विषय लागन का नाही? मग मनाचं आलंबन. जर मनाची चंचलता ही त्याची काय गती आहे, स्वभाव आहे. मनाचा स्वभाव हा चंचल आहे. मग त्या ज्ञान जरी झालं तरी त्याला मन आहेच की, मग त्या मनाला काहीतरी विषय लागेलच की. मग ते मन, ते विषय असावा तरी त्याला वाटण, नाहीतर नसावा तरी, प्रतिकूल असेल तर नसावा, आणि अनुकूल असेल तर असावा, असं त्या मनाला वाटणारच ना. मन आहे म्हणल्यावर मनाचा स्वभाव तसा आहे ना. मग त्याची निरालंब स्थिती घडत नाही ना. मनाची निरालंब म्हणजे ते मन विषय पाहू शकत नाही असं. निरालंब विषय नसलेलं मन, तो मन कसं राहील? ते कसं स्थिर होईल? मन स्थिर कसं होईल? ते स्थिर होईल, मग मन हलणारच नाही. विषय असेल तरच मन काय होतं? त्याचा संकल्प विकल्प करील ना. अंतर विषयच नसेल तर म्हणजे निवृत्त, विषयच निवृत्त आहे, मग मन बी निवृत्तच होणार ना. म्हणजेच मन काय होईल? स्थिरच होईल ना. त्याला आलंबनच काय नाही म्हणल्यावर, निवृत्तीच म्हणल्यावर. आणि मन कसं असतंय? मनाला काही ना काहीतरी विषय लागतो, है का नाही? आणि विषय नसेल तर मनच राहणार नाही. मग म्हणजेच त्या मनाची निरालंब स्थिती होईल ना.
पण निरालंब स्थिती मनाची घडतच नाही. ही काय वाट आहे? असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे का नाही? आता मन चंचल आहे का स्थिर आहे? त्याच्या मनचा भाग, ते मनाचा स्वभाव कसं सांगायले? चंचल सांगायले, है का नाही? पण मन हे कसं आहे? स्थिरच आहे. मनाचा स्वभाव मुळात कसा आहे? मन अजिबात हालत नाही, मन चंचल नाहीच. त्याला कोणीतरी चंचल करायले. हा, विषय त्या मनाला काय करायलेत? चंचल करायलेत. नाहीतर मन विषय नसेल तर मन कसं आहे का नाही? मग मन हे राम झाले, मन हे राम झाले केव्हा? म्हणजे स्थिर झाले. राम झाले म्हणजे काय? अधिष्ठान रूप झाले म्हणजे काय झाले? स्थिर झाले. मन मनानं राहिलंच नाही. मन मनानं राहिलंच नाही. हा, म्हणजेच काय झालं? ते मन राम अधिष्ठान रूप झालं, है का नाही? आता काय झालं त्या मनामध्ये? काही म्हणजेच मनामध्ये आलंबन काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून मन हे मुळात कसं आहे? स्थिरच आहे. त्या मनाला चंचल करणारे विषय आहेत, है का नाही? म्हणून त्या मनाला तो म्हणतो काहीतरी विषय लागेलच ना. जरी ज्ञान झालं तरी त्या मनाला, आणि जर विषय जर नसेल तर ते मन कसं होणार? स्थिर राहणार, निरालंब राहणार ना ते मन. काही आलंबनाचेच मनाची स्थिती होते. म्हणजे काही आलंबनानेच मनाची स्थिती, म्हणजे मन त्या ठिकाणी काय प्रगट होतं? कशानं? विषयानंच. आलंबन असेल तरच मन त्या ठिकाणी प्रकाशित होतं, मन आहे म्हणून, है का नाही? म्हणून मनास काहीतरी विषय देण्याकरता ज्ञानवानाची अधिक प्रवृत्ती होईल. ज्ञानवानाची त्या मनाला विषय देण्यासाठी अधिक प्रवृत्ती ज्ञानवानाची बरं का, अधिक प्रवृत्ती होईल. नाही तर मग त्याचं मन मरून जाईल. मन कसं मन म्हणून राहील? म्हणून ज्ञानवानाची प्रवृत्ती त्या मनाला विषय देण्यासाठी प्रवृत्ती होईल. याचे उत्तर असे की म्हणजेच समाधी विरहित. आता बघा हे कशामुळं सांगू लागलं इतकं? ते ज्ञानवानाचं मन कसं असतंय? आता समाधीमध्ये मन कसं असतंय? विषय रहित असतंय. समाधीमध्ये मन विषय रहित असते. समाधी विरहित. आता जो समाधीमध्ये नाहीच, जो समाधीमध्ये नाही त्याचं मन कसं असतंय? चंचल असतंय. आणि जो समाधीत आहे त्याचं मन स्थिर असतंय, है का नाही? मग समाधी विरहित पुरुषाचे मन चंचल असते. हा नियम झाला का नाही? मग ही गोष्ट खरी आहे. समाधी विरहित पुरुषाचं मन चंचल असतं, ही गोष्ट खरी आहे. तथापि समाधीने मनाचा विजय होतो. समाधीमध्ये मनाचा काय होतो? विजय होतो. म्हणजे ते विषयापासून अलिप्त होतं, है का नाही? विजय होतो म्हणजेच मनापासून त्याची, ह्या विषयापासून त्याची सुटका होते. म्हणजे त्याचा विजय होतो. कोणाचा? मनाचा विजय होतो, है का नाही? हा, मग ज्याचं मन विषयात आहे त्या मनाचा पराभव आहे. त्या मनाचा पराभव आहे. विषयापासून ज्यानं जिंकलं काय? मन. कोणातून जिंकलं? मनानं काय जिंकलं? विषय जिंकले. मग जिंकणारा कसा असतो? विजय असतो. म्हणजेच तसा शब्द टाकलाय त्यानं, मन विजयी होतं. हा, मनाचा विजय होतो. कुठं? समाधीमध्ये, है का नाही? आणि समाधी नसल्यावर पराभव असतो मनाचा. आणि ज्ञानवान समाधीत असला तर त्याची
शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होत नाही. ज्ञानवानाची, ज्ञानवान समाधीत असला तर त्याची अधिक प्रवृत्ती संभवणार नाही. त्याची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणारच नाही ना ज्ञानवानाची. त्यानं करूच नाही ना अधिक. कारण तो कशात आहे? आणि समाधीतल्या मनाचा काय विषय? अधिक विषय, म्हणजे विषयामध्ये न राहणं, आहे का नाही? मग ज्ञानवान कसा असतो? समाधी प्राप्त असतो. मग त्याची अधिक प्रवृत्ती कशी होईल? विषयामध्ये अधिक कसं प्राप्त करून घेईल? मग अधिक प्रवृत्ती त्याची होणार नाही ज्ञानवानाची. हे नियमानं चालेल का नाही आता? म्हणून ज्ञानवानाने अधिक प्रवृत्ती टाकून समाधी केलाच पाहिजे ना. त्यानं समाधीच करायला पाहिजे का नाही? कारण त्याला मनाचा विजय पाहिजे का नाही? ज्ञानवानाला मनाचा पराभव पाहिजे का विजय पाहिजे? विषयावर त्याला विजय मिळवायला पाहिजे का नाही? मग समाधीमध्ये मन कसं होतंय? निरालंब होतंय, आहे का नाही? मग मनाला काहीतरी आलंबन आलं की मन चंचल होतंय. मन चंचल झालं की वृत्ती स्थिर राहत नाही. मग स्थिर वृत्तीमध्ये आनंद मिळतो, त्याला स्थिर वृत्तीमध्ये आनंद मिळत असतो. आणि अस्थिर वृत्तीमध्ये, चंचल वृत्तीमध्ये आनंद मिळत नाही. मग विशेष आनंद जर ज्ञानाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यानं काय करायला पाहिजे? वृत्ती स्थिर करायला पाहिजे का नाही? मग स्थिर वृत्ती करण्यासाठी त्यानं हमेशा समाधीत राहावं का नाही? आणि मग समाधीत जर राहिला तो, तर त्याला आनंदाची प्राप्ती आहे. म्हणून त्यानं काय करायला पाहिजे? समाधीच करायला पाहिजे. म्हणून ज्ञानी पुरुषानं समाधीच करावा असा आमचा आग्रह आहे. असं कोण म्हणतंय? म्हणजे त्याला ज्ञानवाण्याला सुद्धा नियम सांगायलाय का नाही हा? आणि इकडे वेदांती काय म्हणतात? ज्ञानवाण्याला काहीच नियम करता येत नाहीत. हा काय करायलाय? मग हा नियमानं सांगायलाय का? नियम बी नियमानं सांगावं लागते का नाही? कोणाच्या नियमानं? श्रुतीच्या, वेदाच्या, संतांच्या, यांच्यात नियमात धरून सांगावं लागते का नाही नियम? समजा एखाद्याचा बाप म्हणला, जाय त्याचं दुकान फोडून ते तेलाचा डबा घेऊन ये दुकानातला. पोरगं म्हणतोय, हे नियमात आहे का? तो म्हणतोय, मी वेद वाचले तर त्याच्यात सांगितलंय. अशी त्याची स्थिती व्हायली का नाही? म्हणजे तो जो नियम करायला आहे हा कुणाला धरून करायला आहे? हे स्वनियम म्हणतात याला. वेदानं कुठं सांगितलेलं नाही, आहे का नाही? तरी पण याविषयी एक चांगला दृष्टांत आहे आपल्या परिचयाचा. पण आता वेळ झालाय. आणखी याचं खंडन करता वेळेस तो विषय निघणार आहे, त्यावेळेस सांगू. ज्ञानेश्वर महाराजांना जी काही शिक्षा करू लागले ते, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना जी काही शिक्षा दिली होती, पण ती देहांताची, ती शिक्षा त्यांनी कोण्या नियमानं दिली होती? त्यांनी नियम कुठे वाचले? कुठे सांगितलं होतं की असा गुन्हा झाला म्हणजे अशी शिक्षा? हे कुठं होतं लिहिलेलं? मग त्यांनी जी काय त्यांना याची देहपाताची शिक्षा दिली, ती कोण्या आधारे दिली? स्वतःच्याच नियमानं दिली का तसं शास्त्रामध्ये लिहिलेलं होतं? तोच प्रकार इथं सांगायचा. हे कसे येतं? हे स्वतःचेच नियम म्हणा सांगायला आहे. कोण? पूर्व मीमांसक किंवा पूर्व पक्ष. हे पूर्व पक्ष आहे आणि पूर्व पक्षाला वेदांताचा काही अर्थ कळालेला नसतो, पण तो
बोलतो ते स्वतःच्याच मतावर बोलतो. तो बोलतो पण कसा बोलतो बघा तुम्ही. एखाद्या भजन्याला याला विचारून बोलून ते त्या अभंगाचं प्रमाण घेतंय आणि स्वमत टाकतंय त्याच्यात काय करतंय आणि तेच सिद्ध कराय बघत का नाही बघा. असंच जगतामध्ये चाललेलं आहे. यापुढे तो काय म्हणतो, हा त्रयस्थ काय म्हणतो, ज्ञानवानानं काय करायला पाहिजे, मग समाधीच करायला पाहिजे, आहे का नाही. म्हणजेच त्या त्रयस्थाचं खंडन करून हा पूर्वपक्ष काय म्हणतो, हा नियम त्यानं सोडला का, ज्ञानाला नियम सांगायतला आहे, मग त्यानं समाधीच करायला पाहिजे. मग समाधी कसा करायला पाहिजे, पद्मपादाचार्यानं सांगितलेला जसा समाधीचा प्रकार आहे तो तुम्हाला सांगतो. उद्याच्या वेळामध्ये या, मग सांगतो. म्हणजे पुंडलिक गवरदे हरी